काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे तुळशी विवाह आमच्या घरातील। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा। कशाने तुळशी विवाहाचे मंगलाष्टक। तर हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका। कोण कोण पाहुणे आलेली आहेत, कारण की आम्ही आहोत आगरी, पण खेडेगावमध्ये ज्या पद्धतीने केलं जातं, मी शहरात जरी राहत असेल तरी खेडेगावात जशा पद्धतीने आमच्याकडे विवाह केला जातात, म्हणजे गावातील सर्व लोकांना बोलून जेवण घातलं जातं, त्या पद्धतीनेच माझ्या घरी घातलं जातं। पण आता पेणमध्ये राहते तर बाहेरची खूप लोक येत नाहीत, पण सर्व घरातील नातेवाईक असतात। ते लग्नासारखे सगळं होतं। ते कसं ब्लॉग आहे शेवटपर्यंत नक्की पाहायला अजिबात विसरू नको हा ब्लॉग। आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कुठून पाहताय हा ब्लॉग। मी जी रांगोळी काढली पहा, अशा पद्धतीने तुळशी विवाहाची रांगोळी काढलेली आहे। इथे पहा सगळी तयारी तुळशी विवाहाची करून ठेवलेली आहे। ज्या पद्धतीने आपल्याकडे लग्नामध्ये विवाहाची तयारी करून ठेवतात, त्याचप्रमाणे इथे तुळशी विवाहाची तयारी तर करून ठेवली आहेच। आणि इथे आमचं आहे वृंदावन छोटी गॅलरी आहे, त्यामुळे वृंदावन अगदी तिथे छोटंसंच आहे, ते सजवून ठेवलेलं आहे। त्यानंतर चौरंग ठेवून रांगोळी काढून ठेवून दिलेली आहे, कारण की ह्या वेळेला तुळशी विवाहाचे 3च दिवस असल्यामुळे ब्राह्मणांना म्हणजेच भटजींना पण खूपच घाई आणि खूपच मागणी आहे। तर इथे आम्ही तयारी तर करून ठेवले। आता पाहुणी सुद्धा आलेली आहेत घरामध्ये, म्हणजे येत आहेत, हळूहळू चालू आहेत पाहुणी। आणि इथे पहा मुलं स्वतःच्या ह्याच्यामध्ये आहेत। ओवी सुद्धा थोडी बरं नाही आहे, पण खेळते थोडी। त्यानंतर इथे सासूबाई, जाऊबाई, नणंदबाई सगळेजण वाट बघतायत भटजींची, कारण की भटजी गेले होते दुसऱ्या एका लग्नाला, त्यामुळे बरंचसं झालं, वेळ आलेच नव्हते। इथे मंदिर आणि इथे ही मम्मा। एक फोटो घेते इकडे घे बाबा, काय काढलीस तेस इथे इथे घे इकडे। आता इथे आमचे भटजी आलेले आहेत आणि मांडापण झालेली आहे, लग्नाची तयारी झालेली आहे। वाजले होतेच घड्याळामध्ये 8:30। त्यानंतर पुढे आमचं लग्न लागलेलं आहे, तुळशी विवाहाचं केलेलं आहे। कशा पद्धतीने विधी केलेली आहे आणि कशा पद्धतीने हा ब्लॉग शेवटपर्यंत झालेला आहे तो नक्की पहा। मंगल तिलकम गुरुद्वारा पाणी चौथ्यांदा कामोत्सव आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णु केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णुवे नमः, मधुसूदनाय नमः, देवाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय दामोदराय नमः, शंकरनाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अभ्यर्थाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः, यो देव सवितास्माकं देवमादिवचरे प्रेरय तस्सदवर्गसद्वृन्ददास्महे वरदविन्दु श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, तान्नदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, कालरामवर्षरामभ्यो नमः, नित्यदेवताभ्यो नमः, ग्रहदेवताभ्यो नमः, ईश्वरं प्रधानदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, मातृभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, विष्णुसुमुखशेखरं सत्यपतिलोकं नमः, सर्व परमेश्वर प्रीत्यर्थम काश्यप गोत्रे उत्पन्नः किशोर शर्मणः अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं द्विपद चतुष्पद सहितानां शांत्यर्थं पुष्ट्यर्थं मने इच्छित कामना पुष्ट्यर्थं विशेषतः प्रतिवार्षिक
तुलसी विवाह आख्येन कर्म करिष्ये. अजून 4 वेळा पाणी सोडायचं. आदौ निर्वासितं महागणपती पूजनम कलशघंटानि महाकाय सूर्यकोटि समप्रभा देव सर्वकार्ये समर्पयामि. सर्वजनार्थे नमस्कारं समर्पयामि. हविल्यावर पाणी सोडायचं. मुखवासार सर्वांनी सुनायका हात जोडून गणपती प्रार्थना करायची. महाकाय सूर्यकोटि समप्रभा देव सर्वकार्ये श्री महागणपते नमः. प्रार्थनां समर्पयामि. नमस्करोमि. हातावर सामना पाणी सोडायचं आणि कृतपूजनेन तेन श्री आवाहित देवता प्रियंतां. या कलशावर उजवा हात ठेवायचा. कलशाच्या मुखे विष्णुकंठे मध्ये मातुरा सर्वे विष्णवे नमः. आवाहनार्थान् समर्पयामि. विष्णवे नमः. आसनस्थाने अक्षरान् समर्पयामि. विष्णवे नमः. 5 वेळा पाणी घालायचं पहिले आहे. पाद्यं समर्पयामि. विष्णवे नमः. अर्घ्यं समर्पयामि. विष्णवे नमः. आचमनीयं समर्पयामि. विष्णवे नमः. स्नानीयं समर्पयामि. विष्णवे नमः. स्नानान्तयाचमनीयं समर्पयामि. पंचामृतस्मरणिष्ये. एकदा पंचामृत एकदा साधं म्हणायचं 5 वेळा. पयस्नानं समर्पयामि. पयस सर्वांनी पूर्णगाने पूर्वाराधनेन देवस्यावाय सर्वदाप्रियन्तां. फुलाचा वास घेऊन तिकडे टाकायचा. उत्तरे निर्माल्य विसृज्य अभिषेकं कुर्यात्. आता अभिषेक तरी भगवंतु विजयाय अखंडलक्ष्मी भवानी मोहन कृतावरण पवन देवदना देवदना सर्वे दीक्षाला बांधून देव मात्र देव पंचदेव अस्त्राणी रोजंत्राणी राजन वाहनांच्या अमृताभिषेक शांत काव्याचा कितला आहे ना? 8वीला आहे. 8वी. विष्णु महाविष्णु प्रभु विष्णु सुप्रतिष्ठितमस्तु. विष्णवे नमः. धारणार्थे यज्ञभूमिकम् अक्षरान् समर्पयामि. ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि. तुलसीपत्रं समर्पयामि. नमस्करोमि. श्री विष्णु महाविष्णु प्रभु विष्णु महेश्वराय गुरुपदे जनार्दन विष्णवे नमः. प्रार्थनां समर्पयामि. विष्णवे नमः. दैवेद्यार्थे विष्टान्न नैवेद्यं निवेदयामि. समर्पयामि. करुणवर्धनार्थ नमस्कारं समर्पयामि. पाणी सोडायचं. मुखवासादेव सूर्यफलतांबूलं सुवर्णनिषदगणं समर्पयामि. मागच्या सगळ्या फळांवर पाणी सोडायचं. बहुबीज फलानि जरंभाफलं समर्पयामि. नमस्करोमि. कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्नेति धान्नाशमायन्तु सर्वाणि सोमायव. अनेन कृतपूजनेन तेन श्री आवाहित देवता प्रीयन्ताम्. अंतरपाठ
मंगलम सुमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदा द्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जल समुद्र सहिता उदिया सदा मंगलम शुभमंगल सावधान रामो राजवणी सदा विजयते राम मंगलम शुभमंगल सावधान यन्मंगलम महेन्द्रस्य प्राप्तिर्देव समागमे पुरुषेभ्यः श्रूयमानस्य दत्तेर्भवद्मंगलम शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिधान अतिसुलग्न अति समीप सावधान जय घंटा शब्द प्रमाण सावधान दिवसच कमी आहे ना एक दिवस कमी झाला नाही तुपाचं मी डबीमध्ये ठेवलेली तुपाचं आई आमचेच काय काढले प्रेम कृपादयाची सर्वांची सुंदर देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना प्रती जय देव जय देव चंद्रादी कोटी कुंकुम केशवरा हिरे लड़का मुकुट शोभा शोभा रणधंडी नवगोरी चरणी घातिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना प्रती जय देव सगळे सुंदर रामाचा वाटपा हे सगळा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे गुरुवंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना प्रती जय देव दुर्गे संकट भारे तुझे नैवेद्य अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणादि वारी हरि बलदेवाता सुंदर निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरै गुणवंदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भरणी बाधा तुझ ऐसे नाही चारी समने परंतु न बोलवे नाही काही विवाद पडता पडलो प्रवाही देतो भक्ता लागी पाव सर्वलाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरै गुणवंदे तारक संजीवनी
होते निराशा क्लेशापासून सोडी सोडी भवभाषा आमचे दुर्वासून गोगुर्गराशा नरहर देवी झाला बलबंदरेशा जय देवी जय देवी घरी नटांगणवती नजर डोळ्याला पाणी देवे आनंदेन आनंदं जातमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव देव विद्या नरेन्द्रमेव त्वमेव सर्वं मदेव हरे नमः सिद्धदेवा बुद्धत्मनावा संविधावा भोलियं सर्वं भवस्मिन् नारायणाय समर्पयामि सुगन्धेशं नारायणं दशनामोदं वासुदेवं इदं माधवं मोदिनावं ज्ञानविनायकं नामदेवं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ति मोरया तुलसी माता की जय सदा सर्वदा योग तुझा बढ़ावा श्री नारायणी देह माझा बढ़ावा जय रघुवीर समर्थ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तुलसी माता की जय। सोंदा दाखव बाळाला चांगली पोरगी भेटू इथे माझ्या बिल्डिंगमधली सुद्धा मी बोलवली होती आमचे शेजारी, तर त्यासुद्धा आलेल्या आहेत. इथे नमस्कार करत आहेत. तुळशी विवाह अशा पद्धतीने झालेला आहे. आता जो तो नमस्कार करणार आहे त्यानंतर आहे ताईकडे तुळशी विवाह झाल्यानंतर सगळ्यांचं आहे जेवण. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा. पहा, ओवीची मैत्रीण म्हणजे समोरच आमच्या राहते, ती तिच्याच वयाची असल्यामुळे ती आल्यावरती ओवीसुद्धा तिथे नमस्कार करायला परत गेलेली आहे. पहा, मुलांना मुलंच हवी असतात, त्यामुळे ओवीला पण तिथे खूप आनंदाने ती करत आहे. नमस्कार करते काय, तिला काय ती चॉकलेट्स देते का, खाऊ काय देते का, तिचं हात सोडायला तयार. आणि इथे झालेलं आहे लग्न आणि इथे सगळीजण आता जेवायला बसण्याची तयारी चालू आहे. इथे जेवण सगळ्यांना वाढलेलं आहे. जेवणाच्या ताटामध्ये होतं बटाट्याची भाजी, त्यानंतर बटाट्याची भाजी, बिर्याणी, भात, पापड, लोणचं, आगरी पद्धतीची मिरची, त्यानंतर होते गुलाबजाम, जिलेबी, असं सगळं मेनू होतं. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल. म्हणून जास्त नाही